नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. ढोकळा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे, त्यामुळे तो आपण नेहमीच करतो. आज आपण नेहमीपेक्षा थोडासा वेगळा असा हराभरा व्हेजी ढोकळा करणार आहोत. कसा करायचा चला बघूया. ही पालकची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. याचे देठ सुद्धा घ्यायचे आहेत. ही अर्धी पेंडी म्हणजेच साधारण 35 ते 40 पानं आहेत. पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यात ही पालकाची पानं घालायची आहेत आणि फक्त 2च मिनटं उकळू द्यायची आणि लगेच काढून घ्यायची. असं केल्यामुळे काय होतं, पालक खूप शिजत नाही पण त्यातला कच्चेपणा निघून जातो. गॅस बंद करूया. पानं पाण्यातून बाहेर काढून ठेवायची आहेत. ही थोडी गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढायची आहेत. बाकीचं साहित्य बघूया. 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीरही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाववाटी कोथिंबीर, 5-6 लसूण पाकळ्या, पाववाटी पुदिना आणि 1 चमचा किसलेलं आलं घेतलेलं आहे. मिरची, लसूण, आलं, पुदिन्याची पानं, कोथिंबीर हे सगळं एकत्रच मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. यामध्ये थोडंसं पाणी घालूया. हे बघा, अशी बारीक पेस्ट करायची आहे. अर्धी वाटी पेस्ट तयार झालेली आहे. पालक गार झालेला आहे, तोही वाटून घेऊया. पालक प्युरी करताना पाणी अजिबात घालायचं नाही आहे. एका पातेल्यात सगळं साहित्य मिक्स करूया. ढोकळा करतोय त्यामुळे बेसन पीठ 1 वाटी, हे असं प्रेस करून 1 वाटी पीठ घ्यायचे. त्यानंतर 2 चमचे बारीक रवा, 1 वाटी दही आणि अर्धी वाटी पालकची प्युरी. यानंतर कोथिंबीर पुदिना पेस्ट, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल. व्हेजी ढोकळा आहे त्यामुळे पालकाबरोबरच यामध्ये अजून 2 भाज्या घालायच्या आहेत. पाववाटी बीन्स, पाववाटी किसलेलं गाजर. बीन्स आणि गाजरही यामध्ये मिक्स करूया. यामध्ये सगळं साहित्य घालून झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून छान फेटून घेऊया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी ही बेल दिसतीये त्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल. यामध्ये अजून तुम्ही कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, मेथी यासारख्या तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या बारीक चिरून घालू शकता. यामध्ये कोणताही कलर घातलेला नाही आहे. हे बघा किती छान नॅचरल कलर आलाय. हे असंच 15 मिनिटं झाकून ठेवूया. ज्या डब्यात ढोकळा करणार आहोत त्याला तेलाने ग्रीसिंग करून घेऊया. मिश्रण तयार झालेलं आहे. हे थोडंसं घट्ट वाटतंय. अगदी 2-3 चमचेच पाणी घालूया. आता फ्रूट सॉल्ट म्हणजेच इनो 1 चमचा घालूया. इनो ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर 1 चमचा पाणी घालूया. इनो घातल्यानंतर मिश्रण एकाच दिशेनं फेटायचे. ढोकळा करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, मिश्रणामध्ये अगदी शेवटी म्हणजे ढोकळा करायला ठेवण्यापूर्वी इनो घालायचा. हे बघा, मिश्रण छान फुलून आले. आपला ढोकळा अगदी मस्त होणार आहे. हे मिश्रण आता ग्रीस केलेल्या डब्यात घालूया. डबा थोडासा टॅप करायचा, लगेच ढोकळा करायला ठेवायचा. गॅसवर कुकरमध्ये पाणी घालून उकळायला ठेवलेलं होतं, त्यावर डबा ठेवूया. कुकरला झाकण लावायचं आणि न विसरता शिट्टी मात्र काढून ठेवायची आहे. 20 मिनिटं हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा. 20 मिनिटात ढोकळा तयार होतो. गॅस बंद केलेला आहे. ढोकळा काढून बघूया. ढोकळा मस्त फुलला आहे.
हे बघा, सुरीला पीठ चिकटत नाही आहे, म्हणजे ढोकळा परफेक्ट तयार झालेला आहे. हा गरम असताना लगेच काढायचा नाही आहे. ढोकळा थोडा गार होतोय तोपर्यंत त्यावर घालण्यासाठी फोडणी करूया. छोट्या कढईत 2 टेबलस्पून तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी अर्धा चमचा, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा तीळ आणि कडीलिंबाची पानं घालूया. खमंग फोडणी तयार झालेली आहे. ढोकळाही थोडा गार झालेला आहे. डब्यातून ढोकळा काढताना असं कडेनं सुरी फिरवून ढोकळा सुट्टा करून घ्यायचा. यावर अशी डिश झाकायची आणि आता डिश सकट डबा उचलायचा. असं थोडं टॅप करायचं. हे बघा, ढोकळ्याला अगदी छान जाळी पडलेली आहे. एकदम मस्त स्पॉन्जी झालेला आहे. हा ढोकळा खूप टेस्टी लागतो. असा हराभरा व्हेजी ढोकळा तुम्ही करून बघा आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओ मात्र शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.